नमस्कार मंडळी, अमुच्या गावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जून आज 12 तारीख आलेली आहे आणि पाऊस लांबणीवर गेलेला आहे. जागतिक हवामान जे आहे ते पूर्णपैकी गडबडलेलं आहे, आपण असं बोलू शकतो. ह्याच सामोरी जात असताना आपण जी काही कामं राहिलेली आहेत ती देखील पूर्ण करत आहोत. इस्रायल तंत्रज्ञान वापरून आपण जे काही बाग तयार केलेला आहे, हाय डेन्सिटीमध्ये आपण मँगो प्लांटेशन केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही मल्चिंग देखील पाहू शकता. आंतरपिकं घेणं फार गरजेचं आहे. जसं मी म्हणतो वारंवार की मॉडर्न फार्मिंग टेक्निक्स वापरणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला मॉडर्न होणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर हे सगळे प्रॅक्टिसेस आता सध्याला सुरू आहे. गेली 4 वर्षापासून आपण काकडी आंतरपीक घेत होतो, परंतु 4 वर्षापासून मुख्य जो आपल्याला त्रास व्हायचा तो म्हणजे तणनाशक आपण वापरत नाही आहोत. तर तण जेव्हा रुजतं तेव्हा झाडांची किंवा जी काही आपण पीक घेत आहोत त्यांची बरोबर वाढ होत नाही किंवा नुकसान होतं. कीड मुंगीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो. याच काळामध्ये झाडांच्या खोडाजवळ देखील कुठे ना कुठेतरी बुरशीमुळे झाड मरतं हाच आपला एक मोठा विषय आहे, जो आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. समोर तुम्ही जसं पाहू शकता, बोर्डो पेस्ट मिश्रण आपण आज तयार करून घेतलेलं आहे बागेमध्ये. ही बोर्डो पेस्ट आपण आपल्या पूर्ण ह्या इस्रायल तंत्रज्ञान बागेबरोबरच इतर जी काही झाडं आहेत त्यांना देखील हा त्रास होऊ नये म्हणून ॲप्लिकेशन करणार आहोत. साधारण ही बोर्डो पेस्ट कधी तयार केली जाते आणि कधी अप्लाय केली जाते हे जर आपण बघितलं तर पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर ह्याचं ॲप्लिकेशन करणं फार गरजेचं आहे. कारण का, जेव्हा पावसाळ्याला सुरुवात होते तेव्हा ओलावा कारणामुळेच ही जी काही बुरशी आहे जी पुढे जाऊन मर रोगाचं लक्षणं दाखवते, तिला कंट्रोल करण्यासाठी ह्या बोर्डो पेस्ट ॲप्लिकेशनचं फार महत्त्वाचा वाटा आहे. त्याचबरोबर उतरत्या पावसानंतर देखील काही अशा बुरशी निर्माण होतात ज्या पुन्हा एकदा खोडाजवळ जाऊन झाडाला डॅमेज करायचा प्रयत्न करत असतात. समोर जसं पाहतात आपण, साधारण जमिनीपासून खोड जे आहे ते आपण 1 ते 1.5 फूट किंवा 2 फुटापर्यंत आपण त्याला बोर्डो पेस्ट ॲप्लिकेशन करत असतो. त्याचबरोबर जर कुठे तुम्हाला डिंक्या म्हणजेच काय तर गमोसिसचे लक्षणं दिसत असतील तर त्याला आपल्याला चाकूच्या साहाय्याने खरडवून काढणं गरजेचं आहे. ते केल्याने होतं काय, तर जो डॅमेज एरिया आहे, जी सेल्स झाडांमधली डॅमेज झालेली आहे किंवा डिॲक्टिवेट झालेली आहे, तिला आपल्याला झाडापासून वेगळं करणं गरजेचं आहे. तर हे जर नाही केलं तर आपल्याला पुढे जाऊन ते जे मेलेले सेल्स आहेत ते मल्टिप्लाय होत राहणार आहेत आणि पुढे झाडाला डॅमेज होत राहणार आहे. तर ह्याच कारणामुळे आपण जेव्हा म्हणतो की अचानक फांदी मर रोग आला किंवा अचानक झाड चांगलं होतं एका महिन्यात मेलं, तर एका महिन्यात नाही तर ती बरेच दिवसापासून ह्या गोष्टीला सामोरी जात असते आतल्यात. तुम्ही पाहू शकता समोर व्हिडिओमध्ये आपण खरडवून काढलेलं आहे. तेपर्यंत आपण आत खरडवून काढले की जवळपास खोडाच्या जवळपास आपण पोचलेलो आहोत, तरी ती जे काही डॅमेज झालेले सेल्स आहेत त्यांनी ते पुढे जाऊन झाड मरणार होतं. तर एकंदरीत ही रिस्क किंवा हे प्रिकॉशन्स घेणं फार गरजेचं आहे. जर ते आपण वेळेत नाही केलं तर सोन्यासारखी जी काही बाग आपण फुलवत आहोत किंवा तयार करत आहोत ती कधी ना कधीतरी कोलॅप्स होऊ शकते. कारण कुठलीही लागवड जिच्यामध्ये तुम्हाला हा डिंक्याचा प्रादुर्भाव दिसतोय किंवा होऊ नये ह्याची जर काळजी घ्यायची असेल तर बोर्डो पेस्ट ॲप्लिकेशन करणं फार गरजेचं आहे.